एक सविस्तर बातमी पाहूयात। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी राजकारण, प्रशासन आणि न्यायविधी क्षेत्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे। राजकारणात, प्रशासनात आणि न्यायविधी क्षेत्रातही नालायक लोक आहेत असं वक्तव्य नाईकांनी केलंय। तसंच आदिवासी विकास मंत्र्यांवर सुद्धा गणेश नाईकांनी हल्लाबोल केला आहे। पूर्ण यंत्रणा पूर्ण केली त्याला ठेवा आणि ज्यांचा त्रास होते बंद करा। ते कुठल्याही पक्षाचे असोत, मी असं म्हटलं शब्द, कुठल्या धर्माचे, जातीचे, पंथाचे, भाषेचे आणि कुठल्या पक्षाची पण तुम्ही पर्वा करू नका। मॅडम बोलत आपल्याला आणि करा, कोणी त्या ठिकाणी तुम्हाला अडवणार नाही। आता बाब अशी आहे की तिथे काही ब्लॅकमेलर आहेत, तिथे लक्षात आलं का कुठे कोणाचं चुकतंय का नाही, चुकतं नाही, फक्त काहीतरी कला धोर निघतोय, पान निघतोय, कधी चुकून जर समजा ओव्हरफ्लो झाला त्याच्यावर नजर ठेवून बार्गेनिंग करणारे लोक आहेत। म्हणजे हे बघा, राजकारणामध्ये सुद्धा नालायक लोक आहेत। काय बोलतो मी, पहिल्यांदा राजकारणाचं बोलतो, ओके। प्रशासनामध्ये सुद्धा नालायक लोक आहेत, त्यांचं फक्त पुढारपण तिथं टिकतं। कुठे कुठे पुढारपण करण्यासाठी तिथे लोक आहेत। आता ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पूर्वी आदिवासी लोकांचा म्हणजे म्हणजे विकास व्हावा अशा भाषा करणारे, त्यांचे जर का पासपोर्ट बघितले ना तर जगातल्या सगळ्याकडे जाऊन आले आहेत। आता मी कोणाचं नाव नाही घेत, त्यांचा ड्रॉवर बघितला, 555ची सिगरेटची पाकिट त्यांच्याकडे। आय एम द पर्सन, आणि मी प्रॅक्टिकल आहे। मी माझ्या आयुष्यात जे केलं ते पण सांगितलं आणि जे काय नाही करत ते पण सांगितलं, आणि मी ते ओपन सांगितलेलं आहे की शेवटी जगण्यासाठी सोच प्रत्येकाला असते, इच्छा असते, परंतु दुसऱ्याला बर्बाद करून आपण जगण्याची आपली नाही इच्छा।